नमस्कार मंडळी, कसे आहात? मी पल्लवी तुम्हा सर्वांचं लेक बेळगाव चिंदुबाई या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते। तर मंडळी, आज आम्ही चाललेलो आहोत अजमानला। तर नीलू तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आणि ज्यांना माहित नाही त्यांना मी सांगते। तर माझ्या शेजारी नीलू राहते आणि रंजू दीदीची ती मुलगी आहे। तर ती यंदा 8वीला आहे आणि तिचा एक डान्स परफॉर्मन्स इव्हेंट आहे अजमानला हॅबिटेट स्कूल मध्ये। तर तिथे आम्ही चाललोय आणि आज सॅटर्डे असल्यामुळे आम्हाला आणि मिस्टरांना सुद्धा सुट्टी आहे। तर म्हटलं आम्हीही जाऊन पाहूयात। तर सगळे केरळचे लोक असणार आहेत, मल्याळम लोक आहेत तिथे आणि आम्ही पहिल्यांदाच असं काहीतरी पाहायला चाललोय। तर चला मग हा इव्हेंट तुम्हाला माझ्या या ब्लॉग थ्रू पाहायला मिळणार आहे। तर चला मग निघूयात। तर मंडळी, आपण पोहोचणारच आहोत त्या स्कूलकडे आता। आणि यूएई हा देश आहे आणि यूएई मध्ये एकूण 7 राज्य आहेत, स्टेट आहेत। तर दुबई हे एक राज्य आहे आणि शारजा, मग येतं ते अजमान। तर शारजाला लागूनच अजमान हे स्टेट आहे। तर तुम्हाला अजमान कसं आहे हे थोडंसं मी दाखवते इथे। तर असं आहे अजमान, बघू शकता अशा बिल्डिंग्स आहेत। तर आपण स्कूल जवळ पोहोचलेलो आहोत जवळजवळ। तर 200 मीटरवर स्कूल आहे असं सांगते नेव्हिगेशन। तर कदाचित हे अजमान मधले हे विल्ला आहे तिथे छोटे छोटे आणि स्कूल पण आहे तिथे। हे बघा इथे बसेस वगैरे आहेत। तर आपण पोहोचलेलो आहोत। सो गेट नंबर 6, रंजू दीदीने गेट नंबर 6च सांगितलेलं होतं आम्हाला। तर इथे तो प्रोग्राम आहे ह्या स्कूलमध्ये। आता स्कूलमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत। अजमान मध्ये हे स्कूल आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं। आता आतमध्ये जाऊयात आणि बघूयात। तर चला, 4:30 पर्यंत कार्यक्रम चालू होणार होता इव्हिनिंगला। तर बघूयात। तुला सांगितलं नाहीये मी येणार आहे म्हणून, तिला सरप्राईज द्यायचं आहे। तर तिची रिॲक्शन बघूया काय असते ते। नीलू आहे स्टेजवर। सरप्राईज तर नीलू तयार झालेली आहे। सो सरप्राईज। नीलू किती मस्त दिसायले ना। तर ही आहे नीलूची डान्स टीचर सौम्या। तर ह्या तिच्या स्टुडंट्स आहेत। तर तिला नमस्कार करत आहेत परफॉर्मन्सच्या आधी आणि गुरुदक्षिणा देत आहेत तिला। तर इथून मग पुढे कार्यक्रम चालू होतो। नीलू, ऑल द बेस्ट। श्रीका, ऑल द बेस्ट। നിങ്ങളേവരെയും സ്വാഗതം ചെയ്യുന്നു। ഞാൻ ഷിഫി മാത്യു, ദി ഹോസ്റ്റ് ഫോർ ടുഡേസ് ഈവനിംഗ്। അത് ഞാൻ അറിയാതെ ചിരിച്ചു പോയത് ഭയങ്കര വെൽക്കമിംഗ് ആയിരുന്നു, ഭയങ്കര
പോസിറ്റീവ് ഇമ്പാക്റ്റ് ആയിരുന്നു. ആ ഒരു റൗണ്ട് ഓഫ് അപ്ലോസ്. ഇത് നമ്മൾ ഈ പരിപാടി തീരുന്നു വരെ നമ്മൾ കണ്ടല്ലോ. ഇപ്പൊ നമ്മുടെ ലാസ്റ്റ് ദക്ഷിണ കൊടുക്കാൻ വന്നപ്പോൾ art is the expression of soul, and today this stage becomes the space where young dreams meet the divine discipline of dance. അമ്മേനെ വന്ദിച്ചുകൊണ്ട് മാതൃവന്ദനത്തോടെ നമുക്ക് സമർപ്പണ 2025 ആരംഭിക്കാം. तर इथे आईला समर्पित असा डान्स करण्यात आला आणि इथे प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. असं हे गाणं होतं. तर कॉपीराइट इश्यू येईल म्हणून मी जास्त गाणं ॲड करत नाही आहे. तर नीलूचे टोटल 3 डान्स होते आणि अय्यप्पन स्वामीचा तिसरा लास्ट परफॉर्मन्स होता. तर त्याच्यासाठी ती रेडी होत होती. तर 3 मेकअप दादा तिथे आले होते, मलयाली होते ते, आणि श्रीगाला तयार करत होते. शेवटचं श्रीगाचं रेडी होणं चालू होतं आणि नीलू इकडे तयार झाली होती. तर हा तिसरा परफॉर्मन्स होता. अय्यप्पन स्वामीसाठी त्यांनी परफॉर्म करणार होते. तर असा आहे नीलूचा लुक, तुम्ही बघू शकता. ब्लॅक आउटफिट आहे तिचा आणि तिची फ्रेंड वेदासुद्धा आहे. आता जो तुम्ही बघताय ना त्याला चेंडा वादक असं म्हटलं जातं. तर केरळचा पारंपरिक असा वादन आहे हे,
तर केरळमध्ये खास कोणत्याही कार्यक्रमाला औचित्य साधून ह्याचं वादन केलं जातं. जसं आपल्याकडे ढोल ताशा पथक असतं ना, तसं हे चेंडा वादन आहे. तर ही संपूर्ण टीम तिथे परफॉर्म करायला आली होती आणि मला हे सगळं जवळून अनुभवता आलं याच्याहून मोठी गोष्ट नव्हती. आणि मला खरंच खूप जास्त आवडलं आणि केरळची संस्कृती मला UAEमध्ये इतक्या जवळून अनुभवता आली याचा मला फारच आनंद वाटला. तर हा शेवटचा डान्स होता नीलू आणि श्रिगाचा. तर हा पाहिला आम्ही. आणि श्रिगाची बहीण शिव्या तिचा वाढदिवस होता आणि आम्हाला रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं होतं. तर त्यांच्यासोबत काही फोटोज थोडे व्हिडिओज क्लिक केले आणि घरी जाऊन फ्रेश होऊन मग चाललो. घरी थोडे फ्रेश झाले आणि आता परत चाललो रेस्टॉरंटमध्ये. तर तिकडे आता जेवण करू, बर्थडे सेलिब्रेशन करू. येस. तर लुलूमध्ये कॅलिकट स्टोरीज नावाचं नवीनच रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे. तर याची एक ब्रांच दुबईमध्ये सुद्धा आहे आणि तिथे आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आलो होतो. तर इथे नीलू आणि श्रिगा आहेत आणि इथे थोडंसं वेटिंग होतं, त्यामुळे आम्ही बाहेरच थांबलो होतो. तर रेड साडीमध्ये श्वेता दिदी आहे, तिच्या मुलीचा म्हणजे शिव्याचा वाढदिवस होता. तर रेस्टॉरंटमधून जेवण करून घरी आलो आणि बराच वेळ झालेला आहे, यायला उशीर झाला. आणि चला मग ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. आणि जर व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची